आणि चेकआउट करतोय आता मी इथून. सो इथे आहे साईबाबांचा फोटो. खडे टुचतायत आणि पाणी मारले. जे अंकल होते ते भडकलेले खूप, कारण की लोकांनी याच्यामध्ये पैसे टाकलेत म्हणून. सो आई चप्पल ट्राय करते आता मला. कसले आहेत पण या? कोल्हापुरी चामड्याचे. कोल्हापुरी आहेत का? साऊथ इंडियन थाली इकडे आलेली आहे. ओहो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम शिर्डी. सो गाईज आता सकाळचे 8 वाजलेत आणि मी जस्ट उठलेली आहे. आणि ते मम्मी आहे ऊन घेत बसली आहे, है ना. मस्त ऊन येतं इथून. विंडो ओपन केली आहे मम्मीने आणि इथे मम्मी ऊन घेत बसली आहे. कसं वाटतंय तुला? झोप झाली तुझी? मी कधी उठले? कधी. मस्त ऊन आलाय तुम्ही बघू शकता. आणि इथे आम्ही विंडो ओपन केली आहे मम्मीने. सो खालचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हे आमचं हॉटेल इथे एंड होत आहे आणि इथे नवीन हॉटेल चालू होत आहे. सो हे बाजूचं हॉटेल आहे आणि खाली थोडंसं ऊन आहे. सो तिथे खालती माणसं सुद्धा उभी आहेत ऊन घेण्यासाठी. आणि खूप मस्त वाटतंय आणि थंड पण वाटतंय गाईज ॲक्च्युली इथे. पण इथे उन्हामध्ये बसल्यावरती थोडंसं मस्त वाटतं. सो आता मी उठलोय. आता फ्रेशनअप होऊ आम्ही. आणि सियोग जो मागून येणार होता बसने, पण तो पण आलेला आहे आत्ताच. म्हणजे तो 8 वाजता पोचला आय थिंक सो त्याला 10 वाजता तिकडून बस भेटली आणि 8 वाजता तो पोचला. तुम्हाला जर का बसची आणि आम्ही इकडे कसं आलो, किती वेळ लागला, बसने किती वेळ लागतो, बसचं तिकीट काय आहे, रूमचं तिकीट काय आहे, सगळं इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन नक्कीच. आणि बस आता आम्ही उठलोय. सो आता फ्रेशनअप होऊ. आणि मस्त वाटतंय इथे. खूप थंड वाटतंय. तुला कसं वाटतंय? एकदम मस्त. मस्त वाटतंय. थंडी आहे, रात्री होती, आता थोडी कमी झाली आहे. हा आता थोडीशी कमी झाली आहे थंडी, पण तरी पण आहे थंडी. म्हणजे मुंबईपेक्षा तरी इकडे जास्तच थंडी आहे. आणि काल आम्ही इथे झोपलेलो. सो आम्ही लाईट वगैरे सगळं बंद केलेलं, पण हा वाला जो लॅम्प आहे छोटावाला तो आम्ही चालू ठेवून झोपलेलो. तो अजून पण चालूच आहे, बंद केलं. सो रूम तर मी तुम्हाला मगाशी म्हणजे रात्रीच दाखवलं की कसं रूम आहे ते. फ्रेश होऊन घेते मी आणि मग तुम्हाला भेटते. माझा माईक पण खालती राहिला गाडीमध्ये, सो तो पण मला आणायला जायचंय. हो गाईज मी आता चालली आहे. माझा माईक. अरे यार लिफ्ट कुठे आहे? ओ गॉड, इथे लिफ्ट आहे. या सो मी आता चालली आहे खालती कारची चावी घेऊन, कारण की माझा माईक मी विसरून आली आहे कारमध्ये. सो ते घेऊन येते, कारण की मी माईक विदाऊट माईकच करते. तुम्हाला आवाज येणार नाही नीट. सो तुम्ही इथे आपली गाडी आहे. अनलॉक झालेली आपली गाडी, पण माईक मी ॲक्च्युली हा माझ्या बॅगमध्येच ठेवलेला, पण आय डोंट नो मी कसं विसरली. मग म्हणजे बॅगमधून काढून मी गाडीत टाकलं आणि मग आय डोंट नो मी कशी विसरली. लॉक करूया आधी गाडी व्यवस्थित आपली. गाईज सो फायनली मी रेडी झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 10:18 झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 10:30 वाजायला आलेत. सो आम्ही रेडी झालोय सगळे. आणि इथे बघा रेडी होऊन झोपा काढतात. इथे मम्मी. सो आम्ही आता वेट करतोय, कारण की माझा एक भाऊ अजून रेडी झालेला नाहीये, भाई, जो की ते बाजूच्या रूममध्ये आहेत. सो तो रेडी होईल आता 5-10 मिनिटामध्ये आणि मग लगेचच आम्ही निघू. आणि मी हा येलो कलरचा कुर्ता घातलेला आहे आणि विथ लेगिन्स आणि रेडी झाली आहे फटाफट. सो आता मी 5-10 मिनिटामध्ये इकडून निघू. मम्मी तुला कसं वाटतंय? छान वाटतं, एकदम छान. पण कधी जाणार आणि आपल्याला किती लाईन भेटेल तिकडे? 10 मिनिटात निघू. आणि आमचं हॉटेल आहे ना मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर दूर आहे. सो जायला पण आम्हाला थोडासा टाइम लागेल. आता मला माहित नाही कसं जाणार, आम्ही कारने जाणार आहेत की वॉकिंग जाणार आहेत ते माहित नाहीये, पण लेट्स सी, बघूया कसं जाऊ ते. फायनली गाईज आम्ही आता इथून चेकआउट करतोय. म्हणजे तसं तर आय थिंक 12 पर्यंत टाइम आहे आमचा चेकआउटचा, पण आम्ही आताच करतोय कारण की मग गेल्यावरती परत यायला आम्हाला टाइम भेटणार नाही. सो आम्ही आता चेकआउट करतोय. आता आम्ही चेकआउट करतोय इथून. सर काय राहिले नाही इथे? नाही. चला आता आम्ही आलोय फायनली खाली.
आणि चेकआउट करतोय आता मी इथून. सो इथे आहे साईबाबांचा फोटो. इथे सिटिंग अरेंजमेंट पण आहे रिसेप्शन एरियामध्ये आणि इथे आहे डायनिंग एरिया. आणि बाहेर मस्त ऊन आलं आहे गाईज. आम्ही मगाशी पण अंघोळ घ्यायच्या आधी मी इथे खाली आली होती, मी आणि मम्मी ऊन घेण्यासाठी. स्पेशली मस्त ऊन येते इथे. चला आता आम्ही वॉकिंग करून चाललो आहे हॉटेलपासून मंदिराजवळ. आणि माझ्या पायामध्ये क्रॅम्प येत होता आणि माझे शूज पण तुटले. सो मी एकटी आता विदाऊट चप्पल चालली आहे आणि बाकी सगळ्यांनी त्यांचे चप्पल घातलेत. पण तिथे जाऊन आम्ही काढणार. आणि माझा फोन फक्त घेतला आहे, बाकी सगळ्यांनी फोन कारमध्ये ठेवला आहे. सो माझा फोन मी तिकडे डिपॉझिट करेन, कारण की मला शूट करायचं होतं म्हणून मी फोन घेतला आहे सोबत. सो आता मला इथून चालायला 15 मिनिटाचं डिस्टन्स दाखवतो आहे. आता बघूया कधी पोचतो आपण. आणि मे बी मी तिकडे मला नवीन चप्पल पण घेईन जर भेटले तर. सो या चला आता सगळे चाललेत चालत चालत. खूप थंड आहे. थंड वाटतंय ना. हां, जे लोक चालत जातात ते असेच जातात ना विदाऊट चप्पल. पण एवढं म्हणजे तिकडून ते लोक कुठून जातात, जवळ खडे टुचत आहेत. आणि पाणी मारले. भेटली ऑटो आपल्याला. होतील मांडीवर बसूया. मांडीवर बसूया. अच्छा मागे पण आहे. चला आम्हाला ऑटो भेटलेली आहे. आता आम्ही ऑटोने चाललोय. मागचं दृश्य तू दाखव. हा पण उंटच आहे काय? हा उंटच आहे. वाव. चला आम्ही पोचलोय गाईस. आता उतरतो ऑटोमधून. आणि ऑटो बघितली खूप मोठी आहे. ती आम्ही 7 जण एका ऑटोमध्ये फिट झालो एकदम व्यवस्थित. दर्शन जाणार ना मंदिर दादा. 7 नंबर गेट एक्झिट गेट आहे बाहेर येण्यासाठी. चला सगळे सोबतच राहा. कारण की मागच्या वेळेस एक इन्सिडेंट झालेला, मी तुम्हाला नंतर सांगेन. सो हे जे दादा आहेत आम्हाला डिरेक्ट करतात कुठे जायचं कसं जायचं. चप्पल काढायला चला. तुम्ही चप्पल वेअर केलेत. मी तिकडे चप्पल काढून आलेली आहे. सो बरं झालं. आता या लोकांना चप्पल काढावी लागेल. मम्मी हे तुला कोणी लावलं? त्या मुलाने एका पटकन लावला मला. ते काका आम्हाला सांगत होते की मोबाइल वगैरह लॉकर में रखो, मंदिर जाने ना. हाँ. सामने लॉकर है, आपका पेड पास है फ्री वाला. हाँ यहाँ पे. हाँ इधर लॉकर. हाँ 6 नंबर गेटला तुम्ही गेले का पीआर ऑफिस आहे. एकदम एपीचा पास एंट्री का. कितीचा आहे? 150 रुपये. 150 रुपये. लास्ट पॉइंटला मी माझा फोन ठेवला होता, म्हणजे मी डिपॉझिट केला नव्हता पण मी माझ्या भावाकडे ठेवायला दिलेला, पण मी यूज करत नव्हती. आणि आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहोत आता. आणि इथे आम्ही लाडू सुद्धा घेतलेत खूप खायला, कारण की भूक लागलेली आणि घरी सुद्धा प्रसाद वगैरे घेऊन जायचा होता ऑफिसमध्ये वगैरे. सो त्यासाठी आम्ही भरपूर सारे लाडू वगैरे घेतलेले आहेत.
काय केलं की आम्ही जेव्हा बाहेरून येत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की 4 ते 5 तास लागतील तुम्हाला लाईनमध्ये. सो आम्ही बोललो की खूप जास्त टाईम वेस्ट होईल, त्यामुळे आम्ही काय केलं, आम्ही पासेस घेतले. पर पर्सन 200 पास होता. सो आम्ही ते पासेस घेतले आणि त्यांनी सांगितलं 2 मिनटात तुमचं दर्शन होईल, पण ॲक्च्युली असं नाही झालं. आम्ही गेलो आणि मग बघितलं तर खूप जास्त वेळ लागला आम्हाला. म्हणजे जनरल लाईनमध्ये आणि नॉर्मल लाईनमध्ये एवढा काही फरक वाटला नाही मला. सो इफ इन केस तुम्हाला जर का घ्यायचं असेल पासेस तर तुम्ही घेऊ शकता आणि जाऊ शकता, पण मला दोन्ही लाईन सेमच वाटल्या. आणि बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला थोड्या वेळाने देते. आता चला आपण पटकन जाऊया, कारण की भूक लागली खूप जोरात. ते कमळाची फुलं आहेत, काय भारी वाटत आहेत. सुपर. वाव वाव. मम्मी तुला कसं वाटलं दर्शन करून? कसं वाटलं दर्शन करून? पैसे टाकायचे का? काहीतरी असेल, काहीतरी विश बोलून वगैरे टाकायचं असेल. मी आम्हाला माहीत नाही आहे इथे काय असतं. जर का कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये प्लीज सांगा की म्हणजे हे असं पैसे वगैरे का टाकायचे असतात. बरोबर. हे जे अंकल होते ते भडकलेले खूप, कारण की लोकांनी याच्यामध्ये पैसे टाकलेत म्हणून. सो आय डोंट नो, मला माहीत नाही आहे नक्की काय असतं हे एक्झॅक्टली. जर का कोणाला माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आमचे लाडू वगैरे घेऊन झालेत, पण माझ्या भावाने लाईन लावली आहे कारण की माझ्या मॅमलासुद्धा लाडू हवे होते, माझ्या ऑफिसच्या मॅमना. सो त्याच्यासाठीच लाईन लावली आता. आणि मी आता जास्त काही इथे बोलत नाही, कारण की मे बी मला इथे पण फोन ठेवायला लावू शकतात. लाडू वगैरे घेऊन झालेत. प्रतीक भाऊ खूप लाईनमध्ये उभा राहून घेऊन आलाय लाडू. सो काय आहे या. सो आता आम्ही चाललोय बाहेर काहीतरी खायला, कारण की खूप भूक लागली आहे. हा आहे एक्झिट गेट. आता आम्ही एक्झिट करतोय. इथे तुम्ही तुमचा फोन वगैरे कॅमेरा वगैरे इथे डिपॉझिट करू शकता आणि चप्पलसुद्धा इथे तुम्ही डिपॉझिट करू शकता. हे फ्रीमध्ये आहे. इथे मी चप्पल ट्राय करते आता. मला कसले आहेत पण या? कोल्हापुरी आहेत का? कोल्हापुरी चप्पल आहेत. काय प्राइस आहे? बघूया. चालून पाहता घालून लूज होतं बोलतात. नाही झालं तर लूज होतं. मला एवढी खास नाही वाटत. मला ही चांगली दिसते, खास नाही काय. हीच आवडली मला. चला घेतली आहे मी फायनली चप्पल आता कोल्हापुरी. ते लोक ते स्कार्फ आहे गाईज. या चप्पल मी घेतल्यात कोल्हापुरी. सो आता मी कुठे चाललोय? हां, हे साई सागर फूड कोर्टमध्ये उडुपी रेस्टॉरंट खायला चाललोय आता मी. मला खूप आवडली. कशी वाटते बा? हां, चप्पल कशी वाटते? कोल्हापुरी हो, चामड्याची. हां तेच. चल आता खायला जाऊया गाईस, कारण की भूक लागली. गाईस आता आम्ही चाललोय वरती, कारण की इथे सेल्फ सर्व्हिस आहे. सो वरती जातोय आता आम्ही. चलो. पण छान आहे रेस्टॉरंट आणि हे एकदम नियर बाय आहे. म्हणजे जे मंदिर आहे मंदिराच्या एकदम नियर बाय रेस्टॉरंट आहे. सो आता वरती जाऊया. इथे सर्विस सिलेक्शन आहे. शेजवान फ्राईड राईस मी घेतली आहे. दोघांनी आहे ना गाईज, भाईने आणि प्रतीक भाऊने दोघांनी साऊथ इंडियन थाली ऑर्डर केली आहे.
कुठली सब्जी बोलतात? राजमा. दुधीची सब्जी खा आता, खा दुधी. साऊथ इंडियन थाली पाहिजे ना, खा. दुधीची सब्जी येईल आता. दुधीची सब्जी खा आता. इडली उधर. दाल खिचडी शेजवान राईस आलेलं आहे आपलं. या दोघांनी दाल खिचडी ऑर्डर केलेला आहे. आम्ही दोघं शेजवान राईस शेअर करणार आहोत आणि भाईने आणि प्रतीक भाऊने साऊथ इंडियन थाली ऑर्डर केली आणि वहिनीने इडली सांबार ऑर्डर केला. हे तुमचं आहे दाल खिचडीवाल्यांचा पापड. फ्राईड राईस इज माय ऑल टाइम फेवरेट. चायनीज वेज फ्राइड राइस थोड़ा सा बस. शेजवान राईस सोबत चटणी दिली नाही त्या लोकांनी आणि बोलतात की याच्यासोबत चटणी नाही आहे. साऊथ इंडियन थाली इकडे आलेली आहे. ओ हो, फक्त भोपळ्याची भाजी नाही आहे, बाकी पण खूप भाज्या आहेत. आता खुश झाला. आलेली आहे यांची साऊथ इंडियन थाली. इथे मी थोडीशी दाल खिचडी घेतली आहे मम्मीनी आणि सियोगनी जी ऑर्डर केलेली ती खाऊन बघते कशी आहे. आणि इथे थोडंसं पिकल पण घेतलं आहे. मस्त आहे दाल खिचडी, मस्त आहे. व्हेरी नाईस. नको लेमन सोडा काय होतं. आमचं खाऊन झालं आहे काहीच आणि जेवण चांगलं होतं पण सगळ्यात जास्त मला दाल खिचडी आवडली. आणि आता आम्ही लस्सी छास वगैरे ऑर्डर केलं त्यासाठी बसलो. आता ते आलं की मग ते खाऊन लगेच निघू आम्ही इकडून. हे लोक अजून खात आहेत. कसं होतं मम्मी जेवण? मस्त होतं. आवडलं तुला? दाल खिचडी मस्त होती. हां व्हेज पुलाव नाही, शेजवान फ्राईड राईस. हां याने लाईन लावले वाटा संपून आणि आता हा खीर खातोय. आणि हे रसम ह्यानी खाल्लंच नाही आहे. आणि हे काय अजून काय ठेवलंस तू? नाही रसम हे वाटतं. मग हे काय? हे पण नाही खाल्लंस तू? खीर कशी आहे? चांगली आहे ना? त्या सगळ्या वाट्या आणि पटापट संपवल्या आहेत ज्या त्याला आवडल्यात त्या. आणि ज्या आवडलेल्या नाही आहेत त्या दोन त्यांनी तसंच ठेवल्या आहेत. हां ते पण ठेवल्यात पण बघ कशा एकावर एक एकदम. तुला कसं वाटलं बाई? हां साऊथ इंडियन थाली कशी होती? ओके ओके. तीन भाज्या चांगल्या होत्या. सांबार रसम चांगलं नव्हतं. आणि तुला कशी वाटली? मला तर छान वाटलं. आवडलं? माझी इडली बकवास होती. हां इडली बकवास होती. फ्लफी नव्हती थोडं चिमलेली होती. ओके. तुला कसं वाटलं फ्राईड राईस? आवडला? मला पण आवडला फ्राईड राईस. आणि सगळ्यात बेस्ट मला दाल खिचडी वाटली. दाल खिचडी एकदम भारी होती. मम्मीला पहिलेच विचारलं. इथे लस्सी वगैरे आलं आहे. फुल इधर है वन. हे कोणाचं होतं? हाफ हाफ कोणाचं होतं? तुमच्या दोघांचं? हे बघा लस्सी अशी आलेली आहे फुल. आता आम्ही तिघीजणी खाणार आहोत ती लस्सी. काहीच मी आता पिते लस्सी. या दोघांना मी काढून दिली आहे ग्लासामध्ये, मम्मीला आणि वहिनीला. सो आता मी पिते.
आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघतोय घरी जायला. अँड दीज आर माय कोल्हापुरी जुतीज. जुती नाही आहे, फ्लॅट चप्पल आहेत कोल्हापुरी. भारी वाटतात पण मला खूप आवडली यांची डिझाईन. चप्पल ना भारी वाटतात ना. मस्त वाटतं. मला याच आवडलं तिकडे, बाकी कोणत्या एवढ्या मला खास नाही वाटल्या. चला आता जाऊया. आता चाललो आम्ही हॉटेलवरती, कारण की आमची गाडी तिकडे पार्क केली आहे आम्ही. आम्ही आता वॉकिंग चाललो आहे गाईज, आणि आम्हाला 10 मिनिट्स लागतील जायला पोचायला हॉटेलच्या इथे गाडी घ्यायला. सो वॉकिंग चाललो आहे आणि इथे आजूबाजूला सगळे रेस्टॉरंट्स आहेत. सो ते लोक आम्हाला लिटरली बाहेर येऊन बोलत आहेत की यहाँ पे आ जाओ खाने के लिए. शॉप्स पण आहेत कपड्यांचे. सो ते लोक बोलतात की कुर्ती लेने आओ, ये लेने आओ, वो लेने आओ. सो आता चालत जातो आम्ही, कारण की आमचं जेवण पण तोपर्यंत डायजेस्ट होईल. 10 मिनिट्स लागतील आम्हाला पोचायला, पण चालूया. आम्ही पोचलो आता हॉटेलवरती आणि चेकआउट आम्ही मगाशीच केलं आहे. आम्ही फक्त इथून आता गाडी घ्यायची आहे आणि बस आता आम्ही चाललो आहे मुंबईला. सो लेट्स गो बॅक टू मुंबई. आणि हा आता जाईल, ह्याला आम्ही कसारा घाटला सोडू सियोगला, मग तो जाईल तिकडून ट्रेनने और बसने. तोपर्यंत आम्हाला ॲडजस्टमेंट करून जायचं 7 जणांना या गाडीमध्ये. आणि मस्त होता गाईज एक्सपिरियन्स शिर्डीचा. मी आधी जसं की मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं ब्लॉगमध्ये की मी 4 ते 5 वर्ष अगोदर आलेली आणि त्यानंतर मी आत्ता आली आहे. सो चांगलं होतं ह्यावेळेस, खूप चांगलं वाटलं. यावेळेस आम्ही पास घेऊन गेलेलो, तेव्हा आम्ही जनरल लाईनमध्ये गेलेलो. पण आता पण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं डिफरन्स एवढा काही जास्त नाही आहे. थोडासा मे बी अर्धा-1 तासाचा फरक होऊ शकतो पास घेतल्याने आणि जनरल लाईनमध्ये, पण एवढा काय मला आज पण डिफरन्स वाटला नाही. मे बी आम्ही विकेंडला गेलो त्यामुळे असं पण असू शकतं, पण मोस्ट ऑफ लोक विकेंडलाच जातात. सो जर का तुम्ही विकेंडला जात असाल, मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते. पास घ्यायचे नाही घ्यायचे तुमची मर्जी, पण एवढा जास्त काही डिफरन्स नसतो पास आणि जनरल लाईनमध्ये. सो इथे बाईचा फ्रेंड आलेला आहे आय थिंक सो. येस. कुठली झाडं घेऊन आली आहेस तू मम्मी? हो कडून एवढीच आहे? कडुलिंबाचं नाही ते आता वगैरे अशी झाल्या. मम्मी झाडं घेते इथून सगळी. सदाफुलीचं झाड. सदाफुलीचं कुठे? नको राहू दे, आहे ना आपल्याकडे. ते छोटंसं आहे. आता जातोय, गाडी थोडी पुढे लावतोय. कोणाची? आपली आहे का? आम्ही चाललो आता थोडंसं फ्रेशनअप व्हायला परत हॉटेलमध्ये. 2 minutes later. सो हिअर आय एम ड्रिंकिंग टी आणि भाईचा फ्रेंड आला, सो त्याने आम्हाला थांबवलं फ्रेशअप व्हायला, की पण दिला आणि चहासुद्धा घेऊन जायला सांगितलं. चलो बाय बाय शिर्डी. आता आम्ही निघतोय मुंबईला जायला आणि आय होप की लवकरच येऊ आम्ही परत शिर्डीला.